नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला घराचं कन्स्ट्रक्शनचं काम करायचं आहे, घर बांधायचं आहे, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होणार आहे। कारण घराचं कन्स्ट्रक्शनचं काम करताना बजेट महत्त्वाचं असतं, म्हणजे पैसे महत्त्वाचे असतात। तुम्हाला जेवढे कन्स्ट्रक्शन करायचे आहे तेवढे पैसे जर तुमच्याकडे तयार असेल तर घराचं कन्स्ट्रक्शनचं काम पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम येत नाही, कारण तुमच्याकडे पैसे असतील। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी टिप्स सांगणार आहे, त्या टिप्सचा वापर करून घराचं कन्स्ट्रक्शनचं काम करताना तुम्ही 40 ते 50 हजार रुपये नक्कीच वाचवू शकता। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते ते मराठीमध्ये, त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, तुम्हाला जर घराचं घर बांधताना कन्स्ट्रक्शन करताना 40 ते 50 हजार रुपये वाचवायचे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे। उदाहरणासाठी समजा 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आहे, 1000चं असेल किंवा किती जरी कन्स्ट्रक्शन असेल, तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो, समजा 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर आपल्याला काय करायचं आहे, 9 इंचचे बांधकाम करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 6 इंचचं बांधकाम करायचं आहे। 6 इंचचं बांधकाम केल्यामुळे तुम्हाला वीट कमी लागणार आहे, वीट कमी लागल्यामुळे त्या सँड कमी लागणार आहे, सिमेंट कमी लागणार आहे, कमी वेळेत लवकर काम पूर्ण होणार आहे। 9 इंचचं बांधकाम असेल तर त्याला वीट भरपूर लागते, सँड भरपूर लागतं, सिमेंट भरपूर लागतं आणि वेळ सुद्धा भरपूर लागतं मित्रांनो। आणि तुमचं जर टोटल 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर 40 ते 50 हजार रुपयाचा नक्कीच फरक पडू शकतो। आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येईल की 9 इंचच्या ठिकाणी जर 6 इंचचं बांधकाम केलं तर 6 इंचचं बांधकाम मजबूत असतं का? 6 इंच बांधकाम मजबूत असतं मित्रांनो। मोठमोठे अपार्टमेंटचे कामं असतात तिथे सुद्धा 6 इंच बांधकामाचा वापर केला जातो। 6 इंच बांधकामाचं ज्यावेळेस आतील बाजूचं आणि बाहेरील बाजूचं प्लास्टर होतं त्यावेळेस 6 इंच बांधकाम सुद्धा मजबूत होतं। फक्त 6 इंच बांधकाम तुम्हाला बाहेरील प्लास्टर करताना थोडीफार काळजी घेणं महत्त्वाचं आहे। प्लास्टर करताना जर तुम्ही काळजी घेतली तर पावसाळ्यात वगैरे पाणी आतमध्ये येत नाही। 6 इंच बांधकाम असेल तरी मोठमोठ्या अपार्टमेंटचे सुद्धा बांधकाम 6 इंच मध्येच केलेलं असतं। बजेट कमी असेल, पैसे कमी असतील तर नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार करू शकता मित्रांनो। कारण मार्केटमध्ये आपण बघतो, सुरुवातीला काम चालू होतं, काम चालू झाल्यानंतर अर्धवट काम असताना नंतर प्लंबिंगचं काम राहतं, पेंटिंगचं काम राहतं, असे बरेचसे किस्से होत असतात मार्केटमध्ये। कारण सुरुवातीचं जे बजेट असतं घरमालकांचं ते संपून जातं आणि नंतर ते काम पूर्ण करून घेण्यासाठी पैसे कमी पडतं, नंतर ते काम तसंच अर्धवट राहतं। त्यामुळे मित्रांनो, जर तुमचं बजेट कमी असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार करू शकता। जर बजेट कमी नसेल तर डायरेक्टली तुम्ही 9 इंच बांधकाम करू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही। जर बजेट कमी असेल तर 9 इंचच्या ठिकाणी तुम्ही 6 इंच बांधकाम सुद्धा करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।